बालगोपाल तालीम मंडळातर्फे आयोजित चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत आज दिलबहार तालीम मंडळ आणि बालगोपाल तालीम मंडळ या संघांमध्ये सामना झाला. पूर्वार्धात शिंगटे कोम याच्या पासवर रोहित कुर्णेनं 5व्या मिनिटाला गोल करून बालगोपाल संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. दिलबहारच्या प्रीतम भोसले, प्रतीक कांबळे आणि फ्लोटो या खेळाडूंनी गोल फेडण्यासाठी केलेल्या चढाया बालगोपालच्या बचावफळीनं हाणून पाडल्या. सामन्याच्या 29व्या मिनिटाला रोहित कुर्णेच्या पासवर मणिपूरचा खेळाडू शिंगटो यानं गोल करून बालगोपाल संघानं 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. बालगोपालच्या गोलची बरोबरी साधण्यासाठी दिलबहारकडून अनेक चढाया झाल्या. सामन्याच्या 31व्या मिनिटाला फ्लोटो यानं गोल करून बालगोपाल संघाची आघाडी 1 गोलनं कमी केली. मध्यंतरापर्यंत बालगोपाल तालीम मंडळ 2-1 गोलनी आघाडीवर राहिलं. उत्तरार्धात बालगोपालकडून शॉर्ट पासिंगचा अवलंब झाला. दिलबहारच्या फ्लोटोच्या पासवर अजीज मोमीनची गोलची सोपी संधी वाया गेली, तर रोमन सिंग, ऋतुराज पाटील, आशिष कुर्णे या बालगोपालच्या खेळाडूंच्या चढाया वाया गेल्या. त्यानंतर दिलबहारच्या अजीज मोमीनचा वेगवान फटका रोखण्यात बालगोपालचा गोलरक्षक निखिल खन्नानं यश मिळवलं. बालगोपालची बरोबरी साधण्यासाठी माणिक पाटील, सतेज साळुके, प्रथम भोसले, रोहन दाभोळकर या दिलबहारच्या खेळाडूंचे प्रयत्न अपुरे ठरले. बालगोपालचा गोलरक्षक निखिल खन्ना हा उत्तरार्धात गोलजाळी सुरक्षित ठेवण्यात यशस्वी ठरला. संपूर्ण वेळेत बालगोपाल संघानं 2-1 अशी आघाडी कायम राखत दिलबहार संघावर विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली. बालगोपालचा रोहित कुर्णे हा सामनावीर ठरला. उद्या बुधवारी PTM अ विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यातील सामना दुपारी 4 वाजता होणार आहे.